सन्मान सोहळ्याला येणं म्हणजे एक चांगलं आपल्याला स्वतःलाच एक अभिमानास्पद वाटतं. हा इन्व्हाइटच खूप चांगला वाटतो. कधीच असं विचार नाही करणार की मला काम सोडायचं आहे, मला शेवटपर्यंत काम करायचं आहे. त्यामुळे हाही विचार कधीच नाही करणार की मला काम सोडायचं आहे. आणि आता माझ्यासोबत आहेत एव्हरग्रीन ब्युटी, अतिशय सुंदर किशोरीताई. कशा आहात किशोरीताई? मस्त मस्त, थँक्यू सो मच. आधी सांगा, तुम्ही प्रत्येक वेळी इतके उत्तम साडीमध्ये असे छान येता आणि मग कमाल एंट्री घेता. तेरे जैसे कदरदान आहे ना यहाँ पे. राईट. प्रयत्न तर चालू असतो व्यवस्थित मेंटेन करायचा, कारण एवढं तर सगळे लोक म्हणतात चांगले दिसते म्हटलं ते मला मेंटेन करावं लागेल ना थोडंसं. पण किशोरीताई, मला सांगा ना, आता सकाळ सन्मानला तुम्ही इतके वर्ष येता, पण 5 अशा गोष्टी, कोणत्या कार्यक्रमला जाता किंवा रेड कार्पेट असेल, पुरस्कार, 5 अशा गोष्टी तुम्ही आवर्जून करता त्या सोहळ्यासाठी जाता? वेल, त्या सोहळ्याची माहिती जाणून घेणं फार गरजेचं असतं की कशासाठी हा सोहळा आहे. आणि सकाळच्या सन्मान सोहळ्याला येणं म्हणजे एक चांगलं आपल्याला स्वतःलाच एक अभिमानास्पद वाटतं. हा इन्व्हाइटच खूप चांगला वाटतो, कारण हे खूप दर्जेदार कार्यक्रम असतो. तर ते एकतर त्या सोहळ्याची क्वालिटी काय हेही मी डेफिनेटली चेक करते, कारण मी फारच क्वचित जाते. जे आपले नावाजलेले काही सोहळे असतात त्यालाच मी जाते, त्यामुळे ते एक चेक करते. आणि माझं त्यात किती इनपुट असणार आहे, पार्टिसिपेशन असणार आहे ते चेक करते. परत मीडिया, तुझ्यासारखी मीडिया किती कोण काय कवर करते तेही चेक करते. अशा 5 गोष्टी करते. 3 अशा गोष्टी ज्या आयुष्यात तुम्ही कधीच करणार नाहीत. आयुष्यात कधीच करणार नाही. आय थिंक नॉर्मली मी खोटं नाही बोलत. नॉर्मली म्हणजे गरज पडत पण नाही, किंवा मग कारणं उगाच देत नाही. जे आहे ते ऑनेस्टली सांगते, म्हणजे मी त्यातून मोकळी होते. तर ते लपवायला मग परत अजून काय गोष्टी सांगाव्या लागतात. त्यामुळे मी नॉर्मली खोटं नाही बोलत. आणि शक्य तितकं काय म्हणतात तसं व्यवहार ट्रान्सपरंट ठेवते. आणि कधीच असं विचार नाही करणार की मला काम सोडायचं आहे, मला शेवटपर्यंत काम करायचं आहे. त्यामुळे हाही विचार कधीच नाही करणार की मला काम सोडायचं आहे. कधी सोडू नका. नाही. पण मला सांगा, पर्यावरण विषयक, आपण सकाळचं समृद्ध जीवन पण उपक्रम आहे, तर पर्यावरण विषयक कोणत्या गोष्टी दैनंदिन जीवनात तुम्ही करत असता? माझं फार्म हाऊस आहे मुळशी तालुक्यामध्ये. तर तिथं झाड जोपासणं आणि रोपं लावणं किंवा त्यांची काळजी घेणं, आणि इतर ठिकाणीसुद्धा जिथं समजा आता काही उगाचंच झाडांचे काही हाल होत असतील, तर मी प्रयत्न करते की त्या ओनर्सला सांगणं की बाबा तुम्ही असं काळजी घेऊ शकता. थोडीफार नॉलेज आहे, खत वगैरे कसं टाकायचं वगैरे, किंवा झाडाची जोपासणी कशी करायची ह्याचं थोडंसं मला ज्ञान आहे. त्यामुळे ते मी वाटायचा प्रयत्न करते. आणि हरित पर्यावरण असेल तरच आपण चांगलं आयुष्य जगू शकतो. पर्यावरणच आपल्याला ऑक्सिजन देणार, आणि आपण जे पर्यावरणाला देतो तेच ते आपल्याला देणार. त्यामुळे आपण किती चांगलं वागू त्याच हिशोबाने त्यांचाही आपल्याकडे, पर्यावरणाचाही आपल्याकडे तसाच रोष असणार आहे. त्यामुळे आता तू आजकाल बघत आहेस की खूप पोल्युशन वाढलं आहे, लोकांना श्वासाचा प्रॉब्लेम होत चालला आहे. सगळे आपणच केलेल्या गोष्टी आहेत. तर ह्यातून कसा मार्ग काढता येईल, म्हणजे आता धूर कमी करणं, किंवा एकूण गार्बेज पण सुकं आणि ओलं गार्बेज हे वेगळं करणं, ह्या सगळ्या गोष्टी काय फार रिसायकल किती आपण गोष्टी करू शकतो ह्याकडे लक्ष देणं, ह्या सगळ्या गोष्टी पर्यावरणाकडे असतात. तर आपण जितकं मॅक्सिमम पॉसिबल जेवढं आपलं नॉलेज आहे त्याचा वापर करावा असं मला वाटतं. निष्काळजीपणा करू नये. अगदी. सकाळ सन्मानचा जो सोहळा आहे त्याचा कार्यक्रम नक्कीच एन्जॉय करा. खूप खूप धन्यवाद ताई. थँक्यू सो मच. थँक्यू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.